श्रीगोंदा पोलीस स्टेशन अहिल्यानगर श्रीगोंदा पोलिसांकडून 24 तासाच्या आत जबरी चोरीचा गुन्हा उघड, रोख रक्कम व फोन पे वरून जबरदस्तीने पैसे उकळण्याचे मुख्य 2 आरोपी जेरबंद, 5 दिवस पोलीस कोठडी। श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला जबरी चोरीचा एक्स्टॉर्शन रॉबरी एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक गुन्हा पोलिसांनी आपल्या तांत्रिक कौशल्याच्या जोरावर अवघ्या 24 तासात उघडकीस आणला। फिर्यादीला घातक शस्त्राचा धाक दाखवून धमकावून मारहाण करून रोख रक्कम व मोबाईलमधील फोन पे ॲपद्वारे जबरदस्तीने पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करून घेणाऱ्या 2 मुख्य आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। घटनेची पार्श्वभूमी दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास फिर्यादी हे कोल्हापूर येथून दौंड अहिल्यानगर रोडने लोणी व्यंकनाथ शिवारातून हायवे रोडने जात असताना अज्ञात इसमांनी त्यांना वाटेत अडवलं। घातक हत्याराचा धाक दाखवून आरोपीने फिर्यादीस गंभीर स्वरूपाची धमकी दिली व शारीरिक दुखापत केली। त्यानंतर फिर्यादीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत रोख रक्कम व त्यांच्या फोन पे खात्यावरून स्वतःच्या खात्यावर पैसे ऑनलाईन सक्तीने ट्रान्सफर करून घेतले आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाला। या प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNSच्या जबरी चोरी व खंडणी विषयक संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस तपास व धडक कारवाई डिजिटल माध्यमातून झालेल्या या जबरी चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष शोध पथक तात्काळ रवाना करण्यात आलं। सायबर सेलची मदत घेऊन बँक खात्यावर फोन पे नंबरवर ट्रान्सफर झाले होते, त्याचे तांत्रिक विश्लेषण टेक्निकल ॲनालिसिस केले। या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आणि स्थानिक गुप्त बातमीवरून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून श्रीगोंदा पोलिसांनी चक्राकार वेगाने हालचाली करत अवघ्या 24 तासाच्या आत संशयित आरोपी राम राजेंद्र माने वय 28 वर्ष राहणार सहकार बँकेच्या पाठीमागे तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर, बबलू शामराव पिटेकर वय 30 वर्ष राहणार झोपडपट्टी काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेतलं। पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने पैशांच्या आमिषापोटी फिर्यादीला घातक शस्त्राचा धाक दाखवून धमकावून रोख रक्कम व फोन पे वरून पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतल्याची कबुली दिली। पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि डिजिटल ट्रान्सफरचे पुरावे जप्त केले। सदरची उल्लेखनीय आणि वेगवान कामगिरी माननीय श्री मुमक्का सुदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक, माननीय श्री वैभव कलबुर्मे अप्पर पोलीस अधीक्षक, माननीय श्री संजय ठेंगे श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन लिमकर, पोलीस उपनिरीक्षक रसूल शेख, पोलीस उपनिरीक्षक पुष्कर कडू, पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश काटकर, पोलीस कॉन्स्टेबल अरुण पवार, पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ कुटे, पोलीस कॉन्स्टेबल मयूर तोरडमल, पोलीस कॉन्स्टेबल देविदास पळसे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल मोढळे, चालक साळवे, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल गीतांजली लाड यांनी केली आहे। आरोपीला माननीय न्यायालयात हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश शिंदे, पेडगाव।